संध्याकाळचे 5 वाजले होते. देवाचं दर्शन झालं होतं, सगळे पूजाविधी झाले होते आणि आता आम्ही घराकडे निघालो होतो. इथे संध्याकाळी पालखी मिरवणूक असते, तसेच रात्रभर जागरण गोंधळ असतो. पण आम्हाला इथे थांबणं शक्य नव्हतं. घरी आजी-बाबा असल्यामुळे त्यांना एकटं ठेवता येत नाही. म्हणून पुन्हा वळणावळणाच्या रस्त्याने गडाच्या पायथ्याशी उतरलोत. खाली येताना घोडे आणि मेंढराचे कळप दिसले. तो क्षण खूपच छान वाटत होता. निसर्ग आणि श्रद्धा एकत्र दिसत होती. पुढे गुंडेगावजवळ येताच सूर्यकांतचा टेम्पो आम्हाला गडाकडे जाताना दिसला. तिथून पुढे आल्यावर आम्हाला या 12 गाड्या एकत्र दिसल्या. बहुतेक इथे 12 गाड्यांची यात्रा असते. पिढ्यानपिढ्या खंडेरायाची श्रद्धा आमच्या घरात चालत आलेली आहे. कुठेही राहिलो, कितीही काम असलं तरी मूळ गावी देवासाठी यायचं हे आमचं ठरलेलं आहे. आमचं हे कुलदैवत फक्त पूजेसाठी नाही तर आमच्या आयुष्याचा भाग आहे. घरातल्या लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांची श्रद्धा एकाच देवावर आहे. घरी जायला आम्हाला वेळ होणार होता, म्हणून आम्ही एका ठिकाणी उभं राहून सगळ्यांनी स्वेटर घातले, कारण थंडी वाजणार होती. अद्वैतला पण पॅक करून घेतलं, कारण आता अद्वैत झोपणार होता. दिवसभर तो गाडीवर उभाच राहिला होता आणि तिथेही खूप दमला होता. खंडेरायाने हाक दिली, आम्ही आलो. दर्शन दिलं, मन भरून आलं. मित्रांनो, खंडेरायाच्या कृपेने हा प्रवास अगदी सुखरूप पूर्ण झाला. हा आमचा कुलदैवत दर्शनाचा प्रवास कसा वाटला नक्की कळवा. येळकोट येळकोट, जय मल्हार.